कागलमध्ये भारत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असणाऱ्या इमारतीमध्ये रावसाहेब भास्कर देशमुख यांच्या मालकीचा 303 क्रमांकाचा फ्लॅट आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यांनी सोन्याचे गंठण, नेकलेस, राणीहार, मणी, मंगळसूत्र, टॉप्स असे 148 ग्रॅम वजनाचे ₹12.25 लाख किमतीचे दागिने लंपास केलेत. याच इमारतीमध्ये संतोष अरुण कोगनोळीकर हे फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहतात. त्यांचाही फ्लॅट बंद होता. ही संधी साधून चोरट्यांनी कोगनोळीकर यांच्या फ्लॅटमध्येही चोरी केली आहे. चोरट्यांनी सोन्याची चेन, 2 अंगठ्या, कानातील टॉप्स असे 21 ग्रॅम वजनाचे 1,68,000 किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. बंद फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर आणि कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर गावटे यांनी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक फौजदार प्रशांत माने हे पुढील तपास करतायत.